थांबलेच. 2026 आकडा बघूनच थांबले तुम्ही, माहिती आहे मला. 2026चं प्रिडिक्शन्सची लिस्ट जी ए-आय दादाचे 7 पेपर्स बनवायला लागली, ती दादा तू शेवटी रिव्हील करतोय का? खूप जणांनी मेसेज मला केला होता WhatsAppला. कमेंट्समध्ये काही व्हिडिओजच्या काही जण म्हटली पण, की हे कसं बनवलंय? तर आता मी तुम्हाला एक गोष्ट गंमत सांगतो. शेवटपर्यंत पाहिलं ना, तर तुम्हाला पण तुमचा जो मनात अडकलेला प्रश्न आहे ना, फेक आहे, पैसे लुटायची कामं आहे, हे नक्की बऱ्यापैकी मी सॉल्व्ह करू शकतो. आज मनामध्ये साहजिक प्रत्येकाचा प्रश्न हाच पडलाय, की हे काय चाललंय नक्की वादळ ह्या पैशांचं? कष्टाला नाही किंमत राहिली. आता प्रत्येक जण त्याची कोणती तरी गोष्ट नुसती विकतच चाललाय. गुरु नावाचा शब्द खरंच संपत चाललाय. मार्गदर्शक हा नेहमी पैशाच्या मागे पळतोय. आता मी तुम्हाला सांगतो, की हे टेक्नॉलॉजी, हे तंत्रज्ञान, ह्या सगळ्या गोष्टी ह्या चालवण्यासाठी काहीतरी लागतं आणि कशावर तरी ह्या आधारित असतात. आता हा जो रिपोर्ट तुम्ही पाहताय ना, हा 12वीचा सगळ्यात महत्त्वाचा पहिल्या धड्याचा आहे. आता गंमत बघा, मी स्क्रोल करतो सगळी गोष्ट. शेवटपर्यंत हा पहिला धडा सॉलिड स्टेट आहे. मी आता तुम्हाला अख्खं डॉक्युमेंट स्क्रोल करून दाखवतो, की तुम्ही जे बोलताय ना, की हे प्रिडिक्शन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी कशा आहेत, हे सगळं रिलीज होणार आहे. दुसरा धडा चालू झाला. आता प्रत्येक जण हे बोलत असेल, की "दादा तू हे सगळं का दाखवतोस आहे? तुझं ते 99,999चं विकण्याचा प्रयत्न." नाही. मी याचा प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक लेसनचा छोटा-छोटा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. याच्या पुढची सगळी सीरीज केमिस्ट्री, फिजिक्सची बघायला विसरू नका. कारण आता पुढच्या काही तासांमध्ये 32 व्हिडिओज अपलोड होतात आहे प्लेलिस्टमध्ये. मिशन 6090 क्लास 12च्या. सो सगळ्यात महत्त्वाचं की हे सगळे छोटे-छोटे व्हिडिओ जे आहेत, ते प्रॉपरली डाउनलोड पण करून ठेवा, सेव्ह करून ठेवा आणि प्रत्येक डॉक्युमेंट डिटेलमध्ये वाचा. आता विषय काय, की दादा व्हिडिओमध्ये का टाईमपास करतोय? डायरेक्टली हे डॉक्युमेंट्स तुला देता येत नाही का? येस, हे डॉक्युमेंट्स तुम्हाला डायरेक्टली भेटू शकतात. पण त्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करावं लागेल आणि त्यानंतर त्याच्यामध्ये तुम्हाला एक-एक डॉक्युमेंट बघावं लागेल. आता तिथे परत एक मनात प्रश्न येतो, की यासाठी आता पैसे भरावे लागतील. पण आता सगळ्यात महत्त्वाचं, की काही लेसन मी फ्रीमध्ये देऊ शकतो. जर तुम्हाला फायदा होतोय आणि जर वाटतंय की याचा वापर करून माझा माझा टाईम वाचतोय, माझे मार्क वाढतात आहे, माझे कष्ट कमी लागतात आहे, तर डेफिनेटली मी त्या गोष्टी केल्या पाहिजे. पैसे कमवणं बऱ्यापैकी अवघड आहे, पण पैसे खरचणं खूप सोपं आहे, असं मानलं जातं. पण जर ते योग्य गोष्टीमध्ये जर इन्व्हेस्ट होत असेल, तर मी साहजिक म्हणतो की त्या गोष्टी आपण माणसाने नक्की केल्या पाहिजे. 7वा धडा देखील स्क्रोल करता-करता संपला. आता सगळ्यात महत्त्वाचा पुढे जो धडा आहे 8वा. असे टोटल 16 धड्यांचे द मोस्ट आय-एम-पी की प्रिडिक्शन्स तुम्ही प्रॉपरली पाहिले 2020 ते 25. तुम्ही पी-वाय-क्यूज बोलता ना की पी-वाय-क्यूज, इथे सगळ्यात महत्त्वाचं की बारीक-बारीक गोष्टींचा सुद्धा आढावा घेतलेला आहे, की नक्की कोणत्या शब्दांवरती हा बोर्ड 2025 म्हणजे 25 पर्यंत बोर्डाने ह्या महाराष्ट्र शासनाने कोणत्या शब्दांवरती पेपरवरती भर दिलेला आहे. हां, थोडा विश्वास कमीच बसेल, की दादा हे तू प्रॉपरली मनामध्ये एक शंका आहे, की हे तू तुझं विकण्यासाठीच करत आहे. आता मी तुम्हाला गंमत ही सांगतो, की आता नेहमी आपण एकच गोष्ट बोलतो, की आपण हे घेतलं पाहिजे की नाही घेतलं पाहिजे. मला पंढरपूरवरून आलेला कॉल, जो मी एका व्हिडिओमध्ये प्रॉपरली टाकलाय आणि तो व्हिडिओ पाहिला नसेल, तर हा व्हिडिओ बघून पण काही उपयोगाचा नाही. तर त्या कॉलवरती त्या विद्यार्थ्याने काय शंका मांडली, तुम्ही बघून थक्क राहशाल. एकदा तो व्हिडिओ नक्की बघा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, की हे सगळं आता बारी-बारी एक-एक व्हिडिओ बघा आणि त्यानंतर ठरवा, की मला 7 पेपर्स 999 मध्ये घेतले पाहिजे की नाही घेतले पाहिजे. फक्त रिझल्ट आल्यावरती मनामध्ये ही शंका नाही राहिली पाहिजे, की मी 999 वाचवण्याच्या नादात कदाचित कदाचित माझी टक्केवारी कमी करून घेतली आणि बऱ्यापैकी चांगलं कॉलेज भेटलं असतं, ते मला नाही भेटलं. तर हे सगळे एनालिसिस प्रॉपरली अवेलेबल आहे प्ले स्टोअरवरती. जाऊन आपला क्लास एआय दादा ॲप डाउनलोड करा आणि प्रॉपरली सगळे बघा कोणत्या रिएक्शन्सवरती भर दिलाय. अमाईन्स लेसन सुरू झालाय मित्र. तू माझ्या शब्दांकडे लक्ष देतोय आणि मागे स्क्रीन स्क्रोल होत राहिली. माहिती अवघड जाणार आहे सगळं. पण जर प्रॉपर डायरेक्शन असेल तर सोपं जाईल. आई-वडील नेहमी म्हणतात, प्रत्येकाच्या घरात सामान्य वर्गात ही गोष्ट ऐकायला सगळ्यांना भेटते. ऐकावं जगाचं, करावं मनाचं. आता पुढे खूप ऑप्शन्स आहेत. पुढे खूप मार्केटिंग फनल्स आहेत. खूप मार्केटिंग करतात ते लोक वेळेवर. पण आता शेवटी तुला कशात फायदा मिळणार आहे आणि कशाने तुझी टक्केवारी वाढणार आहे किंवा कशामुळे
तू चांगल्या कॉलेजमध्ये जाऊ शकतो आणि आई-वडिलांची बरीच फी वाचू शकतो. स्कॉलरशिपला फॉर्म भरू शकतो आणि टक्केवारीच्या मदतीने आपले 4 पैसे आई-वडिलांच्या कष्टाचे वाचू शकतो. हे शेवटी तुझ्या त्या 999च्या आकड्यावरती येऊनच राहणार आहे. परत एकदा विचार कर आणि त्यानंतर ठरव की तुला काय करायचंय. हे डॉक्युमेंट जे आहे संपत चाललंय, पण याच्या मागचे 16 धडे हे प्रॉपरली बघायला सुरुवात कर. संपलं. केमिस्ट्री 16 चॅप्टर्स संपले ऐकता-ऐकता. किती मिनिटं लागले? आणि जर या शेवटच्या मिनिटापर्यंत तू प्रत्येक शब्द ऐकलाय, म्हणजे आता तुला थोडासा विचार करून स्वतःला बदलण्याची गरज आहे. काही जण बोलतात, प्रत्येक शब्दाचा अंदाज आणि अर्थ आपल्या आयुष्यामध्ये किती लावायचा, हे आता आपण ठरवायचंय. आपण म्हणजे मी नाही, तू. दिशा दाखवणारा समोर आहे. त्याची दिशा वापरायची आणि पळायचंय, की आपण हळू चालत राहायचंय. वेळ आणि घड्याळ दोन्ही चालू आहे. टिक-टिक घड्याळाचा आवाज कानात ऐकू येत नसेल, तरी तो काटा प्रत्येक सेकंदाला काही डिग्रीने पुढे निघत चाललाय. आजूबाजूची हवा जात चालली. फक्त तू जागेवरती थांबून हा व्हिडिओ बघत बसलाय. याच्यानंतर ॲक्शन घ्यायची की नाही घ्यायची ठरव. ऐकावं जगाचं, पण नेहमी आपल्या मनाचं करायला पाहिजे.